बेसिक गोष्ट आहे ना, प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे, की यू कॅन नॉट सॅटिस्फाय एव्हरीबडी एव्हरी टाईम. मी ज्यावेळेला म्हणतो ना, कमी काम करतोय ह्याचा अर्थ तो काम कमी नाही करत आहे. हं, पण त्याला त्याची कामाची वेळ हं, तो ठरवून त्या प्रकारे नियोजन करतो. हा मॅसन जो आहे तर म्हटलं तर गवंडी आहे. पण एखाद्या ग्लासचं फर्नेस किंवा स्टीलचं फर्नेसमध्ये जो मॅसन काम करतो, त्याला लागणारे स्किल सेट वेगळे आहेत आणि नॉर्मल बिल्डिंगी बनवण्यासाठीचा जो मॅसन आहे, त्याचे स्किल सेट वेगळे आहेत. कुठचाही जॉब करण्यासाठी त्याला लागणारा स्किल, हं. माहिती किंवा नॉलेज हे माझ्याकडे आहे का? नमस्कार मंडळी, आपण आजच्या या भागात हेडहंटर गिरीश टिळक यांच्याशी गप्पा मारल्या आणि जॉब मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे, स्पर्धा परीक्षांचं जे गौड बंगालमध्ये झालं त्यात नक्की काय झालं आणि पुढे एखाद्या एम्प्लॉयर म्हणून विचार करत असताना आपण गेल्या वेळेला ज्या गप्पा मारल्या की माणसं टिकत का नाहीत, तर आता ही माणसं टिकावीत म्हणून ग्रेट प्लेस टू वर्क याच्या निर्मितीसाठी काय काय त्यात असलं पाहिजे, या सगळ्या विषयांवर सरांची गप्पा मारल्यात. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, महा एम टी बी गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण बरेच दिवसांनी भेटतोय. तुम्ही कसे आहात मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आज मंडळी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत गिरीश टिळक सर. गिरीश टिळक हे हेड हंटर आहेत आणि मागच्या वेळेला आपण माणसं का टिकत नाहीत या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारल्या. आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर तुम्ही सर हेड हंटर आहात आणि एच आर कन्सल्टन्सी पण चालवता. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की सध्या काय चाललंय जॉब मार्केटमध्ये, सध्या चाललंय काय? नमस्कार उमंग, परत एकदा बोलवल्याबद्दल धन्यवाद. आता जॉब मार्केटमध्ये काय चाललं आहे असं जेव्हा म्हणतो ना, तर एक प्रसिद्ध जाहिरात मला नाही, क्या चल रहा है, हम्म, हम्म, फॉग चल रहा है. त्यामुळे हे जग जेव्हा चालणार आहे आणि जेव्हा चालत असतं तेव्हा सतत कोणीतरी काम करतच असतो. त्यामुळे जॉब, एम्प्लॉयमेंट ह्या गोष्टी 24 तास करतच असतात आणि सगळ्या टाईम झोनवरती लोक काम करत असतात. किंवा आपण ज्या शहरात राहतो, मुंबई शहरात, आपण जेव्हा म्हणतो मुंबई शहर झोपत नाही, म्हणजे काही असं नाही की मी झोपत नाही, पण मी जेव्हा झोपतो तेव्हा कोणतरी काम करत असतं. विमानं उतरत असतात, विमानं जात असतात, एअरपोर्टवरती काम करत असतात, टॅक्सीवाले काम करत असतात. हल्ली स्विगी आणि झोमॅटोवाले तर रात्री 2-2, 2:30 वाजता आपण डिलिव्हरी नेऊन देत असतात. आणि आता हे ॲमेझॉनचे वगैरे जे सगळे सेल चालणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की 24 तास तुमच्याकडे ब्लिंकिट आणि ह्यांची माणसं येऊन तुमच्याकडे डिलिव्हरी करणारच आहेत. त्यामुळे जॉब मार्केट हा जो प्रकार आहे तो माणूस काम करतच राहणार आहे. कारण कोणाला तरी काहीतरी हवं आहे म्हणून कोणीतरी ते तयार करतं आहे, कोणीतरी ते तयार करतं आहे म्हणून ते तयार करण्यासाठी काम करतं आहे, आणि ते काम करायचं आहे म्हणून जॉब आहे. मग त्या जॉबचं स्वरूप काय आहे असा हा विषय आहे आणि ते जगाच्या अंतापर्यंत, ते कधी अंत होणार आहे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे हे गणित चालूच राहणार आहे. पण मुळामध्ये असं आहे की जेव्हा जॉब मार्केटमध्ये काय चाललं आहे असं मी म्हणतो, त्यावेळेला मुळामध्ये कुठचाही जॉब करायच्या अगोदर ह्या प्रश्नाकडे आपण वेगळ्या प्रकारे बघूया मग, की मुळामध्ये कुठचाही जॉब करण्यासाठी त्याला लागणारा स्किल, हं. माहिती किंवा नॉलेज हे माझ्याकडे आहे का? शिक्षण आहे का? शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला उत्तम कढया बनायचं आहे, म्हणजे बिल्डिंग बांधणारा मजूर, तरीसुद्धा तुम्हाला ओळंबा नीट लावताच आला पाहिजे. म्हणजे त्याला त्या कामाचंही महत्त्व आहे. म्हणजे मी जसं गेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की नाही, मला आठवत नाही, की मॅसन, हं, हा मॅसन जो आहे तर म्हटलं तर गवंडी आहे. पण एखाद्या ग्लासचं फर्नेस किंवा स्टीलचं फर्नेसमध्ये जो मॅसन काम करतो, त्याला लागणारे स्किल सेट वेगळे आहेत आणि नॉर्मल बिल्डिंगी बनवण्यासाठीचा जो मॅसन आहे, त्याचे स्किल सेट वेगळे आहेत. त्यामुळे एकच जॉब म्हटलं तर ॲज अ टायटल, पण त्याचे स्किल सेट वेगळे आहेत. हं. त्यामुळे मुळामध्ये आपल्याला योग्य शिक्षण आहे का, आणि आज कुठच्या शिक्षणाची किंवा कुठच्या स्किलची गरज आज आहे आणि उद्या आणि परवा आहे, त्या प्रकारे आपण शैक्षणिक संस्था उभा करतोय का, किंवा आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपण त्या प्रकारे आपले स्टडी कोर्स चेंज करतोय का, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण तरुणांना घडवतोय का. आणि जेव्हा मी घडवतोय असं म्हणतो त्यावेळेला समाजाच्या पायदानावरती
जसं सायंटिस्टची गरज आहे, जशी एखाद्या डॉक्टरची पण गरज आहे, चार्टर्ड अकाउंटंटची गरज आहे, उत्तम इंजिनियरची गरज आहे, तशी मॅसनची पण गरज आहे, चांगल्या विक्रेत्याची पण गरज आहे, चांगल्या ड्रायव्हरची पण गरज आहे, चांगल्या टर्नर, ग्राइंडर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर ह्या सगळ्याची गरज आहे. ज्यावेळेला एक 100 मधली बिल्डिंग उभी राहते, त्या बिल्डिंगमध्ये जेव्हा आपण काम करताना दिसतो, सुरुवाती तुम्हाला गवंडी दिसतात, पण तुम्हाला प्लंबर पण लागतो, इलेक्ट्रिशियन पण लागतो, तुमचं वायफाय नेटवर्क सेटिंग करणारा हार्डवेअरचा पण माणूस लागतो. त्यामुळे जर त्या चक्रामध्ये बघितलं तर मूळ संकल्पना उभारणारा आर्किटेक्ट, हं. स्ट्रक्चरल ड्रॉइंग करणारा सिव्हिल इंजिनियर, बाजूला सगळं गार्डनिंग करण्यासाठीचा लागणारा तंत्रज्ञ, लँडस्केपिंग डिझायनर, हे जसे लागतात तसं तुम्हाला गवंडी लागतो, तुम्हाला माळी लागतो, तुम्हाला इलेक्ट्रिशियन लागतो, तुम्हाला प्लंबर लागतो, कार्पेंटर लागतो. आता कार्पेंटरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर साधा सनमायका कापून व्यवस्थित लावणं हे सुद्धा एक स्किलचा जॉब आहे. पॉलिशिंग करणं, त्याच्यानंतर ही सर्व बिल्डिंग तयार झाल्यानंतर घासून पुसून लख्ख करून पेस्ट कंट्रोल करून पझेशन द्यायच्या वेळेला ती तयार करणं, ह्याच्यासाठीचा लागणारा सफाई कामगार पण आहे. हं. म्हणजे बघा, डिझायनर म्हणजे एक व्हिज्युअलाइज करणाऱ्या एक हुशार आर्किटेक्टपासून अतिशय उत्तम गणित माहिती असलेला स्ट्रक्चरल इंजिनियर, की जो 100 मजल्याची बिल्डिंग उभी करणार आहे, त्याच्यासारखा हुशार माणूस, त्याची जशी गरज आहे तशी ते झाल्यानंतर राहण्यायोग्य सुविधा त्या इंटेरियरच्या माध्यमातून करणाऱ्या माणसासाठी जो इंटेरियर डिझायनर आहे त्याचं स्पेस प्लॅनिंगचं स्किल, तिथे लागणारं फर्निचर, बघा कित्येक गोष्टी आहेत. ह्या सगळ्यासाठी आपण योग्य तंत्रज्ञ बनवतोय का? हं. आणि जेव्हा मी तंत्रज्ञ हा शब्द वापरतो तेव्हा हा टेक्निशियन. टेक्निशियन आहे. कारण मुळामध्ये प्रत्येक माणूस त्याच्या क्षेत्रामधला कलाकार असतो, हं. अशा प्रकारे मी बघतो. आज जर मी तुमच्यासमोर छान घोटलेली दाढी करून बसलोय गप्पा मारायला तुमच्यासाठी, तर कोणीतरी एक तो चांगला कुशल कारागीर आहे, ज्याने माझी काल 30 मिनिटामध्ये छान दाढी केली आणि मला जरा प्रेझेंटेबल केलं. हं. म्हणजे तोही त्या क्षेत्रातला तंत्रज्ञ आहे. त्यामुळे मुळामध्ये ना, मी ज्यावेळेला हे म्हणतो ना, जॉब मार्केटमध्ये काय चालू आहे, तेव्हा मुळामध्ये मला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की आधी मी त्यांना एम्प्लॉयबल करतोय का? हं. आणि त्याची गरज आहे का ते जे काही शिकतायत ते. सो ओके. याच्यामध्ये सर आता आपण बघतोय तुम्ही जे एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर नाही आहे तर दोन्ही स्किल्ड लेबर आहे. पण मग एक आहे तो ऑर्गनाइज सेक्टरमधला, एक आहे तो अनऑर्गनाइज सेक्टरमधला. आता ऑर्गनाइज सेक्टरमध्ये समजा तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचं, त्या प्रकारचं, त्या फॅकल्टीचं शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. आणि बरेच वेळा त्या फॅकल्टीचं शिक्षण घेत असताना म्हणजे आता तुम्ही आर्किटेक्टचा उल्लेख केलात किंवा सिव्हिल इंजिनियरचा उल्लेख केलात. इंजिनिअरिंग करायला आज आपल्याला JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम ही द्यावी लागते ॲडमिशन मिळवण्यासाठी BTech किंवा तत्सम बॅचलर्सच्या कोर्सला. तसंच डॉक्टर होण्यासाठी आपल्याला अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट नीट एक्झाम द्यायला लागते. आता या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत म्हणजे आपण मागे जेव्हा बोलणार होतो तेव्हा स्पर्धा परीक्षांचं सगळं चालू होतं काय काय. त्या स्पर्धा परीक्षा यामध्ये काय रोल प्ले करतात? जेव्हा तुम्ही म्हणता की जॉब मार्केटमध्ये यांची गरज आहे, त्यांची गरज आहे आणि एम्प्लॉयबल लोकांना निर्माण केलं पाहिजे. या एम्प्लॉयबल लोकांच्या निर्मितीमध्ये या स्पर्धा परीक्षांचं काय अस्तित्व आहे? जेव्हा मी स्पर्धा परीक्षा म्हणतो तेव्हा आपल्याला परत एकदा त्याकडे 2 प्रकारे मी बघेन. एक आहे UPSC, MPSC किंवा प्रत्येक राज्याच्या स्टेट बोर्ड्स, जसं MPSC आहे, तसं उत्तर प्रदेशचं आहे, इंदोरचं आहे. 27 राज्यांमध्ये त्यांची बोर्ड आहेत, जशी आपलं MPSC आहे तसं. त्यांच्या परीक्षा किंवा UPSC हे फेअरली स्ट्रक्चर्ड आहे, फेअरली. पण UPSC सारखं स्ट्रक्चर्ड अजून राज्य पातळीवर आलं नाही आहे. कारण जेव्हा मी राज्य पातळीवरती येतो त्यावेळेला तिथे माझं निरनिराळे अंडर करंट्स जे आज चालू आहेत किंवा ओव्हर करंट्स चालू आहेत, जातीची आंदोलनं जी चालू आहेत, ती त्यांच्या ठिकाणी मी अतिशय त्यांना मान देतो. कारण प्रत्येकजण कोणीही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा त्याच्यामागे त्याचं कुठेतरी नुकसान होतं याची भावना असते त्याच्यामध्ये. आणि जेव्हा नुकसान होतं ह्याची भावना येते तेव्हाच तो माणूस
आंदोलन करतो. जिथपर्यंत माझं नुकसान होत नाही आहे तिथपर्यंत मग तो कुठचाही माणूस आंदोलन करत नाही. त्यामुळे मी सरकारी पातळीवरच्या स्पर्धात्मक परीक्षांकडे मी बघतो तेव्हा UPSC हा स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे. स्टेट बोर्डाच्या ज्या आहेत, ज्या येतात MPSC टिपिकली आपण बघू, कारण आपण मराठीमध्ये संवाद साधतो आणि महाराष्ट्रामध्ये संवाद साधतो आहे. त्यावेळेला आज आपल्याकडे मला एक आर्टिकल आठवतं की म्हणा या दोन्हीवरनं की एका प्रसिद्ध रिटायर्ड IAS अधिकाऱ्यांनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये की ह्या ज्या सगळ्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत आजपर्यंत गेल्या 50 वर्षामध्ये ह्या कुठच्या तरी संस्थाने एक डेटा डिक्लेअर केला आहे का की पुढचे काही वर्ष इतकी पदं रिटायर झाल्यामुळे ओपन होणार आहेत, ती आम्ही भरणार आहोत, ही ॲडिशनल जनरेट करणार आहोत, ह्याचा काही डेटा आज UPSC किंवा या स्टेट बोर्ड्स आहेत त्या जाहीररित्या देत आहेत का? जर आज मला UPSCला आज मी 10वीमध्ये आहे आणि 5 वर्षानंतर मला बसायचं आहे, ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी प्रिलिमला बसणार आहे त्याच्यात, तर मला हे माहिती आहे का की 5 वर्षानंतर म्हणजे 2030 साली मुळामध्ये किती नवीन जागा तयार होणार आहेत आणि का होणार आहेत का? आता ते 2 प्रकारे होणार आहेत. एकतर जे रिटायर झाले त्यांची रिप्लेसमेंट, आणि पॉप्युलेशन ग्रोथमुळे मला जास्त मॅनेजमेंटची गरज असणार आहे म्हणून लागणारी नव्याने तयार केलेली पदं ही 2029 साली किती असणार आहेत, ही पूर्वी किती होती, हे जर मला माहिती असेल तर मी त्या प्रकारे विचार करीन. जर 2029 साली भारताचा डबल डिजिट पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये जर 2029 किंवा 30 साली माझ्या मुलाला किंवा मला परीक्षेला बसायचं आहे तर ती पदाची संख्या तेवढीच राहणार असेल तर त्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि असणारी पदं ह्याचं गणित आज जसं आहे, व्यस्त हा शब्द पण फार त्रोटक पडेल. म्हणजे जसं आहे ना की UPSCच्या 1056 सीटसाठी एक्झाम घेतली जाते आणि बसणारे विद्यार्थी आहेत 5 लाख. मी 5 वर्षांनी बसणार आहे त्यावेळेलाही 1056 सीट जर असणार असेल आणि त्याची संख्या 8 लाख झाली असेल तर ते रेशो काय आहे आणि मग त्याच्यासाठी मी वेळ घालवायचा का? कारण मुळामध्ये मी कुठच्याही शिक्षणाला जातो तेव्हा माझी वेळ, पैसे आणि एक सिम्पल म्हण आहे मी रोज म्हणतो की एव्हरी डे यू डोंट बिकम अ यंग. त्यामुळे तुम्हाला प्रेडिक्टेबिलिटी आहे का काही? आज ज्यावेळेला मी महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा बघतो त्यावेळेला जर अगदी आपण एक सेटचं उदाहरण घेतलं, ओके, की ज्या असिस्टंट प्रोफेसर पदासाठी परीक्षा घेतल्या जातात, ओके, तर एक सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. हा डेटा आहे आणि हा डेटा मी अधिकृत वर्तमानपत्रांनी जाहीर केलेल्या डेटा आहे हा. त्यामुळे मी आत्ता जो काही डेटा समोर मांडणार आहे त्याच्यामध्ये डेव्हिएशन एखाद वेळेस काही असू शकतं, पण मी कुठनं तरी हवेतनं काढलेला डेटा नाही आहे. सेटची एक्झाम 7 एप्रिलला झाली. महाराष्ट्र आणि गोवा ह्या 2 राज्यांची मिळून सेटची परीक्षा झाली. 17 शहरातनं 298 सेंटरवरनं 1,09,154 विद्यार्थी, त्यांना मी विद्यार्थी म्हणणार नाही कारण सेटसाठी जेव्हा मुलं जातात त्यावेळेला ते बरेचसे विद्यार्थी जे असतात ते कुठेतरी शिक्षक म्हणून किंवा ज्युनियर प्रोफेसर म्हणून नोकरी करत असतात. आणि मी हे नक्की सांगू शकतो कारण 2016 साली मी माझ्या लेकीला सेटच्या एक्झामसाठी मी औरंगाबादला घेऊन गेलो होतो आणि तिथे मी बघितलं की तिथे 35 वर्षाची पण शिक्षक म्हणून काम करणारे माणसं आणि मुलं आणि महिला आणि पुरुष तिथे होते. मास्टर्सच्या 2nd इयरमध्ये असणारे आणि मास्टर्सचे गाईड असणारे असे तिथे सगळे तिथे होते. ह्यांचं 1,09,154 जणांनी ह्याची परीक्षा दिली आणि त्याचा रिझल्ट माझ्या मते अजूनही लागला नाही आहे. म्हणजे 1,09,000 विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आपण खेळत नाही आहेत का? अहो सर, जूनमध्ये UGC नेटची एक्झाम झाली, ती काही कारणास्तव कॅन्सल करण्यात आली. पुढच्या दिवशी 17 तारखेला परीक्षा दिली, 18 तारखेला ती कॅन्सल केली. परत 20 ऑगस्टला ती परीक्षा झाली आणि अजून ऑक्टोबर सुरू झाला आहे तरी त्याचं रिझल्टचं काही नाव नाही.
आता मी हे जे आत्ता तुम्हाला सेटचं उदाहरण दिलं ते का अडकलं आहे, तर ACBC प्रवर्गाअंतर्गत किती हे ठेवायच्या, हम्म. त्याच्यामध्ये मंत्री म्हणतात आता आम्ही मागितलं आहे. पण जेव्हा एक्झाम डिक्लेअर झाली त्यावेळेला ह्या सगळ्याचा विचार करता आला नव्हता का तुम्हाला? आणि जेव्हा मी ऑनलाईन टेस्टच घेतोय तर मुळामध्ये मला 3 महिने का लागतात? आता बघा, MBA CETची दरवर्षी एक्झाम होते. MBA CETच्या 450 प्लस MBA कॉलेजसाठी ही एक्झाम होते. 63,000 सीट्स आहेत त्याच्यामध्ये. 9 मार्च ते 11 मार्च ह्या 2 दिवसामध्ये ह्याच्या सगळ्या ऑनलाईन टेस्ट झाल्या. 12 जुलैला त्यांची रिझल्ट लागले आणि GDPIची पुढची प्रक्रिया चालू झाली. आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत आत्ता कुठे ॲडमिशन मिळते. आता ही तर फार गंमतच आहे की माझं पहिलं शैक्षणिक सत्र हे जूनमध्ये चालू होणं अपेक्षित आहे. नोव्हेंबरमध्ये माझ्या पहिल्या सेमिस्टरची एक्झाम आहे. पण रिपोर्टिंग डेट इज 29 सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा पहिल्या सत्राची. आता 2 महिन्यामध्ये त्या MBAला मिळालेल्या ॲडमिशनला मुलाला त्या 2 महिन्यामध्ये 4 महिन्याचा तो सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठी प्राध्यापक तयार आहेत का आणि त्याच्यासाठी विद्यार्थी तयार आहेत का? म्हणजे परत एकदा आपण त्यांच्या स्वप्नांशी खेळत नाही आहोत का? 4-4 महिने. आज जर आपण संध्याकाळी 7 वाजता जेवायचं असेल तर घरची महिला 6:30 वाजता कुकर लावते, तेव्हा 7 वाजता भाताची शिटी होऊन भात येतो ना. हे सिम्पल प्लॅनिंग आहे. मग आपण हे करू शकत नाही का? ज्या वेळेला तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी नसताना मलाही आठवतं आहे की हे वेळापत्रक इतकं वेळ नव्हतं झालं. मी 2006 ते 9 हे 3 वर्ष मी GDPIच्या पॅनलवर मी जात होतो आणि तिथे जनरली ही मे महिन्यातच बसायचो आम्ही मे महिन्यातच व्हायच्या. मार्चमध्ये एक्झाम व्हायच्या होतो. आता ज्यावेळेला मी हे स्टेट लेवलच्या CET घेतल्या जातात हे बघतो, पण त्यावेळेला मी सर्व IIMची जी कॅट होते ते त्याच तारखेला होते. त्या तारखेला त्याचा रिझल्ट लागतो आणि त्या तारखेला ती कॉलेजेस चालू होतात. मग हे आपण स्ट्रक्चर्ड का नाही करू शकत? ही 2 उदाहरणं आहेत ना. हा जो विचार आहे ना की मुळामध्ये मी ज्यावेळेला एखादा शिकायला जातो आहे, मी एखाद्या जॉबसाठी तयार होऊ इच्छितो आहे, तेव्हा माझी पहिली सुरुवातच जर अशी फ्रस्ट्रेशनने आणि निराशाजनक झाली तर माझा त्याच्यामध्ये फोकस राहील का? अशी कित्येक उदाहरणं मी तुला देऊ शकतो. पण मग आपल्याकडे अशा आता आपण UG नीट किंवा JEE म्हटलं ते तर देश पातळीवरच्या परीक्षा आहेत. महाराष्ट्रात अशा किती CET आहे? CET म्हटलं की कॉमन एंट्रन्स टेस्ट आली. जशी MBA CET आहे, लॉची CET आहे, अशा टोटल महाराष्ट्रामध्ये 22 प्रकारच्या CET आहेत. कोर्सेस अंडर CET 61 आहेत. इंजिनिअरिंग एंट्रन्सची टेस्ट 3 आहेत आणि मेडिकलची CET एकच आहे. आता मेडिकलची CET आणि नीट एकच केल्यानंतर राज्यांमध्ये त्याचा विरोध झाला. मुळामध्ये हे कशासाठी आणलं होतं की एक देश ही जेव्हा मी व्याख्या म्हणतो त्यावेळेला मी कुठच्याही राज्यांमध्ये मी शिकत असलो तरी त्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन मी जर इलिजिबल असेल तर ती ॲडमिशन घेण्यासाठी मी पात्र आहे. जर मी नोकरी करत असताना मला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, कॉन्ट्रॅक्टवर एक क्लॉज असतो की उद्या आम्ही आमच्या कुठच्याही दुसऱ्या आस्थापनामध्ये आपली बदली केल्यास आपल्याला जाऊन तिथे काम करणं बंधनकारक आहे. ही कन्सेप्ट मुळामध्ये एक देश आणि एक ऑर्गनायझेशनवरून आली ना. मग हे आपण का करतो? त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर विचार आपण का करत नाही, त्या वेळेमध्ये एक्झाम का घेत नाही? आणि मुळामध्ये परत एकदा हाच मुद्दा येतो की जो मी मगाशी सांगितलं की 2030 साली किती नवीन सीट्स वेकंट होणार आहेत ह्याचा डेटा माझ्याकडे नाही आहे. आणि मी आपला वेड्यासारखा 10वी पास झाल्यापासून मी सनदी अधिकारी होणार आहे म्हणून त्याचं मी स्वप्न बघत बसतोय. हे सिंपल गणित आहे. सर, स्पर्धा परीक्षांचा विचार केला की तो ऑर्गनाइज सेक्टरचा पुन्हा विचार होतो. पण मग ह्या अनऑर्गनाइज सेक्टरचं काय? किंवा तुम्ही सांगू शकता का की ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे नेमकं काय आणि अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे नेमकं काय? आपल्याला शाळेत तर शिकवलं जातं की कॉर्पोरेट म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि दिवसागणिक म्हणजे डे टू डे बेसिसवर काम करणारे अनऑर्गनाइज. तर हे एवढं सिम्पल आहे का? म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही. ओके, मी जेव्हा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये बघतो त्यावेळेला ना मी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विचार करतो. ओके, म्हणजे एखाद्या कॉर्पोरेटमध्ये 9 ते 5 किंवा 9 ते 7 नोकरी करणं हे ऑर्गनाइज्ड आहे.
तसं एखाद्या दुकानामध्ये जो तुम्हाला साड्यांच्या दुकानामध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 9-11 दाखवणाऱ्या जो साडी दाखवणारा जो माणूस आहे, तोही ऑर्गनाइज्ड आहे, त्याची नोकरी ॲश्युअर्ड आहे. ओके, त्याची नोकरी ॲश्युअर्ड आहे. त्यामुळे तो एक ऑर्गनाइज सेक्टर झाला की जिथे तुम्हाला नोकरीची शाश्वती आहे. तुम्ही रोज सकाळी तिथे 11 वाजता जाणार आहात किंवा दुकानामध्ये असेल तर सीझनप्रमाणे रात्री कधी 11 वाजता बंद व्हायला किंवा कुठचंही 9 ते 5, 10 ते 5 किंवा त्या व्यवसायाच्या गरजेनुसार त्याच्या वेळेनुसार काम करणारी जी आस्थापना आहे, ज्यांच्याकडे फिक्स्ड एम्प्लॉयमेंट असते, त्याला मी ऑर्गनाइज वर्कर्स म्हणेन. कारण आता बरेच वेळेला ना आपण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये नोकरी करायचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा टिपिकली आपल्यासमोर मोठी आस्थापनं किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, लिमिटेड कंपन्या, सरकारी नोकऱ्या, शाळांमधल्या नोकऱ्या, जिल्हा परिषद, पंचायत अशाच येतात. पण त्याबरोबरीने आज रस्तोरस्ती जी दुकानं आहेत, हॉटेल आहेत. आज जेव्हा मी मणीसारख्या हॉटेलमध्ये जातो, मी 1978 साली मी गेलो आणि माझ्या मते 2010 पर्यंत तो जो वेटर होता तो तिथे होता. 2010मध्ये. आता मी जेव्हा जातो तेव्हा नवीन चेहरा आला आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की मी गेल्या 5 वर्षामध्ये आता मी परत एकदा निरखून बघितलं, तो 5 वर्ष तिथे आहे. म्हणजे तो त्यांचा ऑर्गनाइज रेग्युलर एम्प्लॉई आहे. हा झाला. आता अनऑर्गनाइज सेगमेंट, कॉर्पोरेटमध्ये पण अनऑर्गनाइज सेगमेंट आहे. ओके, कॉर्पोरेटमध्ये पण अनऑर्गनाइज सेगमेंट आहे. तुम्ही एखाद्या FMCG फॅक्टरीमध्ये जाता, त्यावेळेला त्या FMCG फॅक्टरीमध्ये त्यांचे मूळ फिक्स्ड एम्प्लॉई फक्त 100 असतात. पण त्यांना सीझनप्रमाणे त्यांच्या ऑर्डरप्रमाणे दिवसाचे 50, 100, 200, 500 पॅकिंगची लोकं लागत असतात आणि हे कॉन्ट्रॅक्च्युअल असतात. दर विकली त्यांचा फॅक्टरी मॅनेजर त्यांच्या प्लांट HR मॅनेजरला सांगतो की पुढच्या आठवड्याचा पूर्ण पॅकिंग युनिटचा जो प्लॅन आहे, पॅकिंगचा जो प्लॅन आहे, त्या पॅकिंगमध्ये आपल्याला एवढ्या वर्कर्सची गरज आहे कॉन्ट्रॅक्च्युअलची. तो त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो. आता जेव्हा सीझन चालू होतो, आता समजा आता तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की कॉस्मॅटिकमध्ये मोठा सीझन आता चालू होत आला. तो सीझन संपेपर्यंत जे एक्सपोर्ट करतात त्यांच्यासाठी US आणि युरोपियन मार्केट ख्रिसमससाठी तयार होतं. त्यामुळे तिथे आत्ता प्रॉबेबली त्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये ऑर्गनाइज सेक्टरमधली अनऑर्गनाइज लोकांची रिक्वायरमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात असेल. पण परत एकदा ते रोज मला किंवा आठवड्याला किंवा 15 दिवसाला सांगितलं जाणार आहे. तेव्हा मला असं आठवतं आहे की काही वर्षापूर्वी सुझुकीच्या मानेसर प्लॅन्टमध्ये खूप मोठा संप आणि दंगल झाली होती की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सुझुकीचे पगार आणि त्यांच्या एम्प्लॉईजना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा वर्ल्ड क्लासच्या आहेत. नक्की त्यांचं अपग्रेडेशन होत असतं. त्यांच्या अगदी नॉर्मल जे परमनंट स्किल्ड वर्कर आहेत त्यांचंही अपग्रेडेशन होत असतं. त्यांना सर्व सोयीसुविधा आहेत. सोशल सिक्युरिटीपासून सर्व सोयीसुविधा मिळत आहेत. पण तिथे त्याच्याच बरोबरीने काही शेकड्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर होते आणि त्यांनी ते आंदोलन उभं केलं होतं की परमनंट वर्कर पेनशॉपमध्ये जे काम करतोय त्याला सपोर्ट करणारं किंवा तोच नसताना पण मी तेच काम करतो, पण मी कॉन्ट्रॅक्च्युअल आहे म्हणून मला कुठचीही सुविधा किंवा सोशल सिक्युरिटी दिली जात नाही. त्याच्यावरनं सुझुकीसारख्या कंपनीमध्ये दंगल घडली गेली होती. जर आपण आत्ताचं उदाहरण बघितलं, फॉक्सकॉनच्या युनिटमध्ये चेन्नईला आणि बँगलोरला जी काही आंदोलनं झाली, ती आंदोलनं काय होती? ऑर्गनाइज सेक्टरमधल्या अनऑर्गनाइज्ड सेक्टरच्या कामगारांनी केलेली ती आंदोलनं होती. कारण त्यांना ॲटपार वागवलं जात नाही आहे तिथे. ओके, किंबहुना तामिळनाडूमध्ये हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आज गंभीर आहे. राज्यकर्ते त्याच्यावर खूप गांभीर्याने विचार करून त्याच्यावरती सन्माननीय तोडगा करतायत. कारण आज जर इलेक्ट्रॉनिक हब म्हणून जर तामिळनाडू तयार होतं आहे, तर त्याच्यासाठी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. कारण प्रॉबेबली तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरची गरज लागणारच आहे. कारण अनस्किल्ड जे जॉब आहेत, पॅकिंग, स्किलिंग, फिलिंग, लोडिंग, अनलोडिंग, ह्या ज्या सगळ्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी तुम्हाला अनऑर्गनाइज सेक्टरमधले अनस्किल्ड लेबर लागणारच आहेत. पण त्यांचं काय? त्यामुळे हा एक स्तर झाला. आता मी ना गेल्या आठवड्यामध्येच मी त्रिवेणी संगमावर गेलो होतो. एक 500-700 बोटी असतील आणि त्या बोटींचे मालक कोणतरी वेगळेच होते. ते जे नावाडी होते ते मालक नव्हते आणि खूप
खूप पाऊस पडलेला होता, गंगेची पातळी वाढलेली होती. तेव्हा आले, सर तुम्ही खूप नशीबवान आहात, कालपर्यंत आम्हाला आतमध्ये आम्ही बोटी नेत नव्हतो, रिस्क्यू होता, पाऊस थांबला आहे म्हणून आम्ही नेतोय. मग त्याला विचारलं, मी त्याला मग बोलता केला. म्हटलं, आता ही बोट कोणाची आहे? तो म्हणाला, काय सर माझी नाही आहे बोट, मालिक तो काही दुसरा बेटा आहे. म्हणजे समजा आत्ता माझी बोट मी त्याला विचारलं, आता समजा वादळ झालं आणि माझी बोट पडली, उलटी झाली आणि तू मेलास. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला काही नाही मिळणार आहे. मी आज व्यवसायाची माझी रोजीरोटी आहे, आज मी जेवढी भाडी करीन त्यानुसार मला पगार मिळणार आहे. बोट बुडली तरी तुमचा मेडिक्लेम आणि इन्शुरन्स आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमधला अनऑर्गनाइज्ड एम्प्लॉईज हा एक सेगमेंट झाला. आपण आत्ता जसं मगाशी विचारलं की ऑर्गनाइज सेक्टरमधला की ज्यांचे आज $1 बिलियन व्हॅल्युएशन आहेत, $1 बिलियन व्हॅल्युएशन आहेत आणि त्यांचे जे ओनर्स आहेत ते आज राजमहालांमध्ये राहत आहेत आणि एंजल इन्व्हेस्टर म्हणून आणखीन मिरवत आहेत. ते कशाच्या जीवावर आहेत आज? या सगळ्या लोकांच्या जीवावर तर आहेत ती लोक. ह्या सगळ्यांच्या जीवावर आहेत. आज 24 तासमध्ये आता सेल चालू झाले, ग्रेट सेल टू वर्क, ॲमेझॉन, स्विगी, ब्लिंकिट वगैरे सगळ्यांची. हे जे सगळे मोठे झाले ते कशाच्या जीवावर होणार आहेत? 24 तास हे जे हजारो तरुण किंवा काही प्रमाणात महिलासुद्धा आता त्या व्यवसाय कामामध्ये आलेल्या आहेत. या हजारो तरुण आणि महिला दिवसाचे 24 तास कुठचीही सोशल सिक्युरिटी नसताना घरोघरी जाऊन त्या डिलिव्हरी देणार आहेत. हा ऑर्गनाइज सेक्टरमधला आणि सेलिब्रेटेड ऑर्गनाइज सेक्टरमधला, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे, सेलिब्रेटेड ऑर्गनाइज सेक्टर, युनिकॉर्न. ही युनिकॉर्न कोणाच्या जीवावर मोठे होत आहेत? आणि मग ह्या संघटनांमध्ये जसं ऑर्गनायझेशन्समध्ये जसं सुझुकी किंवा फॉक्सकॉन ही जी ठळक उदाहरणं गेल्या काही वर्षामध्ये झाली, तशा प्रकारची आंदोलनं झाली तर माझ्या मते नवल वाटायला नको. कारण त्यांच्या हे बॉटम ऑफ द पिरॅमिड आहेत. पण ते बॉटम ऑफ द पिरॅमिड पर्टिक्युलरली ह्या व्यवसायासाठी दे आर मस्ट, बिकॉज दे आर द लास्ट माईल डिलिव्हरी. करेक्ट. ह्या व्यवसायाचं ई-कॉमर्स आणि QSR ह्या 2 गोष्टींचं जे व्यवसायाचं खूप मोठं प्रमाणात शहर आणि निम शहरांमध्ये जे वाढलेलं आहे, ते जाळं कशाच्या जीवावर मोठं होतं आहे? या अनऑर्गनाइज बॉटम ऑफ द पिरॅमिड. आणि त्या बॉटम ऑफ द पिरॅमिडने उद्या टॉपअप केलं तर माझ्या मते हे डॉलर कोसळायला वेळ नाही लागणार. इंटरेस्टिंग. सर, मागच्या वेळेला बोलत असताना आपण म्हटलं की माणसं टिकत का नाहीत, तेव्हा आपण एका एम्प्लॉयरच्या म्हणजे एम्प्लॉईच्या पर्स्पेक्टिव्हनी विचार करत होतो. आता एम्प्लॉयरच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करत असताना माणसं टिकवायची असतील तर इट इज इम्पॉर्टंट की आपल्याला ती जागा, म्हणजे आपण जे काम करतोय, जे आस्थापन आहे, ती इट शुड बी अ गुड प्लेस टू वर्क ऑर अ ग्रेट प्लेस टू वर्क, असं त्याला HR मध्ये जार्गन आहे. तर ह्या ग्रेट प्लेस टू वर्कमध्ये काय काय असावं? म्हणजे मध्ये मी एक पुस्तक वाचत होतो, मार्कस बकिंगहम म्हणून आहेत, द फर्स्ट ब्रेक ऑल द रूल्स, सो व्हॉट वर्ल्ड्स मॅनेजर्स डू डिफरंटली, असं त्याच्यामध्ये आहे. आणि गॅलप इंटरनॅशनल नावाची एक कंपनी आहे, ती ह्युमन कॅपिटल म्हणजे लोकांच्या कंपन्यांमध्ये जे ह्युमन रिसोर्सचं कॅपिटल असतं ते मेजर करण्याचं काम करते. तर तुमच्या मते व्हॉट इज अ ग्रेट प्लेस टू वर्क? याच्यातही काही प्रश्न आहेत, ते मी सांगतोच पुढे, पण तुमच्या मते काय अशा गोष्टी आहेत की यांनी, म्हणजे हे सुझुकीमध्ये जे झालं किंवा अजून कुठेही जे झालं ते परत होऊ नये याकरता कंपन्यांनी काय केलं पाहिजे? ओके. आता मुळामध्ये कसं आहे माहिती आहे ना, हा जो प्रश्न आहे ना, मी निगेटिव्ह जात नाही आहे, पण एक बेसिक गोष्ट आहे ना, प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे की यू कॅन नॉट सॅटिस्फाय एव्हरीबडी एव्हरी टाईम. करेक्ट. हे एक बेसिक प्रिन्सिपल जसं घरामध्ये आहे. ओके, म्हणजे घरामध्ये प्रत्येकाच्या आवडीची भाजी जर ती गृहिणी करत बसली ना, तर तिला 24 तास स्वयंपाकघरातच राहायला लागेल. त्यामुळे नेहमी तोडगा काढला जातो आणि तो ट्रान्सपरंटली आणि चर्चा करून केला जातो. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये ना, मी ग्रेट प्लेस टू वर्क आहे ना, तर मी त्याला नेहमी ना ग्रेट प्लेस टू लिव्ह म्हणतो. मी घरामध्ये मला जायला आनंद वाटतो का? म्हणजे आपण असं बरेच वेळेला म्हणतो की घरामध्ये या खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत, मला इथे यावंसं वाटतं, मला इथे तुमच्याकडे, म्हणजे आता माझं नवीन घर झालं आहे, 1-1.5 वर्षापूर्वी माझी मी
वास्तू बांधली आम्ही, म्हणजे काय म्हणतात त्याला, रिडेव्हलप केली. आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या बंगल्याचं, माझ्या वडिलांनी बांधलेल्या बंगल्याचं आम्ही नूतनीकरण केलं आणि टॉवर केलं आणि मी नवीन घरामध्ये राहायला गेलो, नवीन अपार्टमेंटमध्ये. आणि तिथे मला रोज लोक येतात, आमच्याकडे खूप मित्रमैत्रिणी सगळे रोज येत असतात, आम्ही सगळ्यांना आवर्जून बोलवतो. तेवढ्यात हे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तुमच्या घरामध्ये आल्यानंतर मला पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. इथे यावंसं वाटतं, मला बोलावंसं वाटतं, खावं प्यावंसं वाटतं, राहावंसं वाटतं. मग मुळामध्ये ना हीच स्कीम आहे ना, ही ऑर्गनायझेशनला आहे. कारण ज्यावेळेला मी कुठच्याही ऑर्गनायझेशनमध्ये मी जेव्हा म्हणतो ना, ही एक HR जार्गन आहे की वी आर अ फॅमिली. वेन आय से वी आर अ फॅमिली, त्यावेळेला घरामध्ये जसं घरचा कुटुंब प्रमुख किंवा त्या घराची गृहिणी सर्वांच्या गरजा लक्षात घेते, सर्वांची ॲस्पिरेशन्स लक्षात घेते आणि त्या प्रकारे घरातलं वातावरण ठेवते आणि घराची जडणघडण करते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जोपासते. गरजेला त्यांना सपोर्ट करते, गरजेला त्यांना वेळ आली तर 2 छान शाब्दिक फटके पण देते. हल्ली आता टच थेरपी आहे, त्यामुळे हल्ली ओरडता येत नाही. आता मी लहानपणी मार खाल्ला आता. आता माझी नातीला माझी लेक काही मारत नाही. हां, ती समजावून सांगते. पण मग आहे, तुम्ही म्हणताय सर की फॅमिलीसारखं असावं, ही खूप आयडियल स्थिती आहे. आता आपण मध्येच एक केस पाहिली, एका मोठ्या कंपनीमधल्या एका मुलीचा, 23 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला ओव्हरवर्कमुळे. म्हणजे ती 13-13 तास काम करायची आणि काही फिजिकल एलिमेंट्समुळे तिचा मृत्यू झाला. आणि तो झाल्याच्या 4 महिन्यापर्यंत त्या कंपनीतले लोक तिच्या घरी सुद्धा गेले नव्हते. येस. आता इथे ना मी तू जे आत्ता ते उदाहरण सांगितलंस ना, त्याचं जरा मी तिथे एक डेव्हिएशन करतो. म्हणजे त्याच्यावरती मी जरा अजून त्या विषयाला अनुसरून काहीतरी भाष्य करू इच्छितो तुझ्या परवानगीने. ओके. आता ना खूप सारे सर्वे चालू आहेत सतत आणि ते सर्वे चालूच असतात निरनिराळे. ओके. आणि त्या सर्वेमध्ये ना फार धक्कादायक निकष आहेत. ओके. आपण जे मगाशी ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड म्हटलं सेक्टर, तिथे अजून एक काम करणाऱ्यांचा सेक्टर आहे, तो म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड. ओके. सर्वे काय सांगतात माहिती आहे का, जे ऑर्गनाइज करतात म्हणजे नोकरी करतात नॉर्मल किंवा अनऑर्गनाइजमधले सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर, ऑर्गनाइजमधले सुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर हे जास्त वेळ काम करतात. ॲव्हरेज 10 तासाच काम करत आहेत. आणि मुंबईसारख्या शहरातल्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या, मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्यांच्यासाठी मी त्याला अजून 4 तास ॲड करीन ट्रॅव्हलिंगचे. म्हणजे तो माणूस 14 ते 16 तास घराबाहेर असतो, म्हणजे तो मेंटली आणि फिजिकली कामातच आहे असं म्हणूया. ओके. अनऑर्गनाइज सेक्टरमधला आपण जो बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हटलं, बॉटम ऑफ द पिरॅमिड जे म्हटलं, स्विगी, झोमॅटो, ओला, उबर, ब्लिंकिट, हे सगळे, हे एकीकडे आपण म्हणतो ते 24 तास काम करतात, पण त्यांच्याकडे एक सिस्टम पण आहे. तू जर निहाळून बघितलंस ना, तर एखाद्या हॉटेलच्या बाहेर टू व्हीलरमध्ये झोमॅटोचा टी शर्ट घातलेला, तो युनिफॉर्म घातलेला माणूस बसलेला असतो. तो 10-12 डिलिव्हरी करून येतो आणि जर नीट बघितलात ना, तर तो त्याचा तो टी शर्ट काढतो, टू व्हीलरमध्ये ठेवून देतो आणि तो लॉग आऊट होतो. याचा अर्थ काय आहे की तो लॉग इन होईपर्यंत तो डिलिव्हरीसाठी ऑर्डर घेणार नाही आहे. ओला, उबर ह्या सगळ्यांमध्ये पण सुविधा आहे. त्यामुळे तो, ज्यावेळेला मी असं म्हणतो तसा तो दिलाचा राजा पण आहे. जर त्याच्या दिवसाच्या 100 डिलिव्हरीचं टार्गेट आणि त्या डिलिव्हरीसाठीचे एवढे पैसे आणि मला तेवढ्या पैशाची गरज आहे, मी काल 200 डिलिव्हरी केल्या, आज मी 100 डिलिव्हरीज करतो कारण काल मी भरपूर पैसे मिळवले, तर आज मी दमलो आहे. तुम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे. काल मी 200 डिलिव्हरीमध्ये पैसे मिळवलेत कारण त्यांना दर डिलिव्हरी आणि त्याच्या पुढचे इन्सेंटिव्हमधनं ते पैसे मिळत आहेत. तर तो मनाचा राजा आहे. तो त्या दिवशी एखाद्या वेळेस 5 तास काम करतो. म्हणजे हे निहाळून बघायची प्रत्येकाने गरज आहे की या स्विगी, झोमॅटो, ओला, उबर लॉग आउट करतात. आता माझा ड्रायव्हर आहे, तोही ओलावरती बसतो. तो म्हणतो, सर तुम्ही नक्की 100% मी सकाळी ठरवतो, तुम्हाला विचारतो आदल्या दिवशी मला, सर उद्या कुठे जायचं नाही. यांना मी सांगितलं उद्या कुठे जायचं नाही. तो सकाळी 7 वाजता ओलाला लॉग इन करून टाकतो. तुम्हाला 12पर्यंत मी भाडे घेतो. 12 वाजता त्या डेस्टिनेशनला गेलो की लॉग आउट होऊन जातो. हे त्याच्याकडे ते.
म्हणजे ऑर्गनाईज सेक्टरमधला ना माणूस मुळामध्येच जास्त काम करतोय. हम्म. तिसरा सर्वे असा आहे, सेल्फ एम्प्लॉईड माणूस कमी काम करतोय. मी ज्यावेळेला म्हणतो ना कमी काम करतोय, ह्याचा अर्थ तो काम कमी नाही करत आहे, हम्म. पण त्याला त्याची कामाची वेळ हम्म. तो ठरवून त्या प्रकारे नियोजन करतो. म्हणजे आता याचं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आता घरोघरी दिवाळीचे पदार्थ बनवणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5,000 गृहउद्योजक आहेत. त्यांची आजपासून त्यांचं प्लॅनिंग चालू झालं आहे, किंवा नवरात्रीच्या आधीपासूनच प्लॅनिंग चालू झालं आहे. जर तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं तर पितृपंधरवडा झाल्यापासून दिवाळीच्या पदार्थांचे रेट्स डिक्लेअर झाले. ओके, आता काय 31 तारखेला आलीच आहे दिवाळी. ओके, आता त्यांचं प्लॅनिंग चालू झालं. मग त्या प्रकारचं मटेरियल आणणं, त्याचे भाव बघणं. आता जर एखादी स्मार्ट असेल, आता माझी पत्नीसुद्धा त्याच व्यवसायात आहे, ती रोज दिवसाचा एक चार्ट काढते. सोशल मीडियावरती निराळ्या पदार्थांच्या आलेले रेट्स तर ती टॅब्युलेशन करते आणि गेल्या वर्षीचं तिने काय प्राईसला विकले त्या प्राईसची तयारी, आणि आज काय मार्केटमध्ये रॉ मटेरियल मिळणार आहे त्याची कॉस्ट, आणि आता आपण यावर्षी काय प्राइसिंग करावं त्याची तयारी चालू झाली. मग त्याप्रमाणे ती सेल्फ एम्प्लॉईड आहे, पण तिचं प्लॅनिंग चालू झालं सगळं त्या प्रकारचं. धान्य घेऊन येणं, एकीकडे भाजणं, ते दळाला द्यायच्या काही दिवसांनी. त्यामुळे तिला काम खूप आहे, पण ती सकाळी एका नियोजित वेळेमध्ये काम करते, दुपारी थोडासा विश्राम करते, परत संध्याकाळी काम करते, आणि ती घरातच काम करते. त्यामुळे सेल्फ एम्प्लॉईड माणूस आहे ना, तो कमी काम करतो, कमी वेळ काम करतो. आता माझा ड्रायव्हर रिक्षावाला आहे. जेव्हा तो गाडीवर असतो तेव्हा तो डोंबिवलीमध्ये सकाळी 6 ते 10:30 रिक्षा चालवतो, 10:30 11 घरी जाऊन जेवतो, मस्त 4 तास झोपतो, संध्याकाळी परत 5 ते 10:30 काम करतो. दिवसाचं काम करतो पण जास्त पैसे मिळवतो. आणि त्याच्यामध्ये इन्कम पण लोच आहे ना सर. असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. कारण तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही किती वेळ काम करत आहे ते ठरवतं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ओला, उबर, झोमॅटो, स्विगीचे जे आहेत, जर तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर त्या दिवसाचं त्यांचं टार्गेट घरी पैसे नेण्याचं पूर्ण झालेलं असेल तर ते थांबवू शकतात. बरोबर. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं 9 ते 5 टायमिंग आहे, किंवा फ्लेक्झी टाईम असलं तरी तुम्हाला 8 तास काम करायचं आहे. 11 ते 1 हे वर्किंग आवर तुमच्या ऑर्गनायझेशनने ठरवले, त्या वेळात तुम्हाला ऑफिसला असलं पाहिजे, पण 8 आवर्स वर्किंग टाईम आहे. किंवा IT उद्योगामध्ये जर तुमचे निराळ्या टाईम झोनवर काम करायचं म्हणजे 8 तास 10 तासाची तुमची बांधिलकी आहे. आज तुम्हाला प्रोडक्शनवरती शॉप फ्लोअरवरती असाल त्या दिवसाचं तुमचं प्रोडक्शन टार्गेट माझं पूर्ण झालं आहे, प्रोडक्शन टार्गेट पूर्ण झालं आहे म्हणून माणूस तो 2 तास लवकर निघत नाही. बँकेमध्ये ग्राहक नाही, लवकर 3 वाजता बँक बंद होणार आहे काउंटर, पण अरे आता कोणी नाही येणारे दिसत आहे, म्हणून तो बँकेतला काउंटर सोडून जाऊ शकतो का? कारण 2 वाजून 59 मिनिटांनी पण तुम्ही बँकेमध्ये ग्राहक करू शकतो. दुकानामध्ये रात्री 9 वाजेपर्यंत दुकान चालू आहे, त्यामुळे 9 वाजेपर्यंत तो आतला कामगार आणि मालक तिथेच बसतो ना. पण जो सेल्फ एम्प्लॉईड आहे त्याला ती फ्लेक्झिबिलिटी आहे. त्यामुळे अर्निंग इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू व्हॉट यू स्पेंड, असं काही नाही आहे. परत एकदा तिसरा धक्कादायक ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ना, की अनपेड वर्कर्स ही एक खूप मोठी कॅटेगरी भारतामध्ये आहे. ह्याच्याकडे आपण कधीच बघत नाही. ज्या वेळेला मी कौटुंबिक छोट्या व्यवसायात किंवा शेतीमध्ये आहे, माझी 1 एकराची 2 एकराची किंवा अगदी 10-20 गुंठ्यांची माझी शेती आहे, त्या शेतीमध्ये अख्खं कुटुंबच राबत असतं. मग त्या महिलेला तिचा वेगळा पगार दिला जातो का हो? त्या मुलाला वेगळा पगार दिला जातो का? जे काही उत्पन्न असतं ते एकच असतं. किंवा एका फॅमिलीचं समजा किराणा मालाचं दुकान असेल, दुकान आहे, आणि आई वडील आणि मुलगा तिघही समजा आलटून पलटून गाळ्यावर बसत असेल तर ते पगार थोडी घेत असते. हां, मग ते ह्या प्रकारे आपल्याला बघायला लागतं. म्हणजे माझ्या मते तुझा जो प्रश्न होता त्याला विषयाला मी थोडासा छेद दिला, पण ज्यावेळेला आपण एम्प्लॉयमेंट बघतो, ओके, आता जर आज आहे की आपण पण मग तेच शेवटी आपण सुरुवात त्याच्यावरनं केली होती की फॅमिली म्हणून त्याच्याकडे पाहता येऊ शकतं, पण त्याचे दुष्परिणामही असे आहेत की डायरेक्ट आता ओव्हरवर्क केल्यामुळे किंवा कामावरचा स्ट्रेस जास्त झाल्यामुळे
मृत्यूही झालेला आहे. आता काय आहे की त्याच्या मागची म्हणजे ह्याच्या मागची सगळी मूळ संकल्पना अशी आहे की ग्रेट प्लेस टू वर्क निर्माण करत असताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बरोबर. आता जेव्हा मी ग्रेट प्लेस टू वर्क म्हणतो ना, किंवा ना माझी ओळख तुमच्याकडे हेड हंटर म्हणून आहे. तो माझा फ्रंट एंडिंग आहे, कारण मी फ्रंट बोलतो म्हणून. पण आमची दुसरी एक माझ्या व्यवसायाची एक शाखा आहे, जिथे आमची HR ॲडवायझरी डिव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 150च्या पेक्षा जास्त फॅमिली मॅनेज बिझनेसचं HR आम्ही रिबिल्ड केलं आहे. म्हणजे काय केलं, त्यांना काट टाकायला मदत केली आम्ही. किंवा ज्या परदेशातनं भारतामध्ये कंपन्या चालू होतात त्यांच्या HR प्रोसेसेसचं इंडिजनायझेशन आम्ही केलेलं आहे. त्यामुळे ग्रेट प्लेस टू वर्क आहे ना, त्या ग्रेट प्लेस टू वर्क ह्या विषयावरती आम्ही रोजच काम करत असतो. म्हणजे माझा त्याच्याशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध असतो. डायरेक्टली मी अशासाठी म्हणतो, कारण मी स्वतःची कंपनी चालवतो. आज माझी 10-12 जणांची टीम आहे. ती आज निरनिराळ्या ठिकाणी बसत असते. निरनिराळ्या वयोगटामध्ये आहेत. निरनिराळ्या प्रत्येकाची शैक्षणिक बॅकग्राऊंड, प्रत्येकाचं त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड, द काइंड ऑफ वर्क दे डू इज ऑल्सो प्रॉबेबली डिफरंट. म्हणजे माझा एक सहकारी आहे, तो आता फक्त CEO शोधाचं काम करतो. 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी. त्याच्या मानसिक गरजा, त्याची ॲस्पिरेशन्स, त्याला लागणारा सपोर्ट, त्याला लागणारं एक्सपोजर, त्याला लागणारं फ्रीडम, त्याला लागणारा टेक्नॉलॉजी सपोर्ट, ह्या एका लेवलला आहेत. आणि जो एक नॉर्मल मिडल मॅनेजमेंटचं रिक्रुटमेंटसाठी सपोर्ट करत असतो, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. पण मला आज जर जो माझा मिडल मॅनेजमेंटचा जो रिक्रुटर आहे, त्याला उद्या सिनियर मॅनेजमेंटमध्ये न्यायचं असेल, तर मला काय करता असेल. तर ना याच्यामध्ये ना मी काही नोट्स आहेत. आता मी काही गोष्टी इंग्रजीमध्ये बोलणार आहे, कारण बरेचसे ना शब्द असतात ना, ते इंग्रजीमध्येच असतात. किंवा ना याच्यावरनं मला एक जोक आठवतो आहे. जेव्हा माझं हेडहंटर पुस्तक प्रकाशनासाठी तयार झालं, तेव्हा आमच्या संपादिका होत्या सुजाता देशमुख. त्यांनी काहीतरी 72-74 इंग्रजी शब्द काढले त्या पुस्तकातले. आणि त्यावेळेला ह्याचं मराठीकरण झालं पाहिजे, कारण आपलं मराठी पुस्तक आहे आणि हे पुस्तक नॉट नेसेसरी इंडस्ट्रीमधलाच माणूस वाचणार आहे. तुझे अनुभव जरी इंडस्ट्री रिलेटेड असला तरी एखादी गृहिणी पण वाचणार आहे, कारण वाचक हा वाचक असतो आणि निराळ्या विषयावरची पुस्तकं चोखंदळ वाचक नेहमीच वाचत असतो. त्यामुळे ह्याचं मराठीकरण झालं पाहिजे. मला सॅलरी पॅकेज सोडल्यास आम्हाला मराठीकरण करू शकलो, कारण सॅलरी पॅकेजला काय म्हणू, सॅलरी गुच्छ, पुष्पगुच्छ, मनीगुच्छ, काय काही कळलं नाही आम्हाला. पण काही शब्द जे असतात ते ग्रेट प्लेस टू वर्क मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याच्या ना फार काही बेसिक गोष्टी असतात. ओके, जेव्हा तुझा प्रश्न आहे ना की ग्रेट प्लेस टू वर्क, वाय इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ ग्रेट वर्क प्लेस. कारण ज्यावेळेला आपण म्हणतो की माणसं, आपण गेल्या गप्पांच्या सत्रामध्ये आपण असं मी म्हटलं की किंवा आपण हेडिंगच दिलं होतं त्याचं, अजूनही यूट्यूबवर तेच हेडिंग येतं की कंपन्यांमध्ये माणसं टिकत का नाहीत. जेव्हा मी असं म्हणतो तसंही नाही आहे, माणसं टिकतच असतात. ओके, कित्येक कंपन्यांमध्ये 20-20, 30-30 वर्ष नोकरी केलेली माणसं आहेत, किंवा कित्येक व्यावसायिकांनी, म्हणजे आता मी एक CEO प्लेस करतो आहे एका ठिकाणी. ही व्यक्ती 1994 साली इंजिनियर झाली आणि बिलिंग इंजिनियर म्हणून एका आस्थापनात जॉईन झाली आणि आज त्या कंपनीचे ते डायरेक्टर आहेत, म्हणजे वर्किंग डायरेक्टर आहेत. सर, आमच्या ठाण्याचंच उदाहरण आहे. ठाण्यातले आत्ता ठाणे जनता सहकारी बँकेचे तुमचे मॅनेजिंग डायरेक्टर नवीन मॅनेजिंग डायरेक्टर. येस. ते अगदी ज्युनियर क्लर्कपासून जॉईन झाले होते. पदोन्नती मिळत मिळत आज ते CEO MD या पदापर्यंत पोहोचले. या पदापर्यंत पोहोचले. किंवा मी तसं दुसरं उदाहरण देईन की L&Tचे YM देवस्थळी, फर्ग्युसनमधनं ते ऑडिट क्लार्क म्हणून L&Tमध्ये जॉईन झाले. त्याकाळी CA झाले आणि L&Tमध्ये जॉईन झाले आणि ते जेव्हा रिटायर झाले त्यावेळेला ते L&T फायनान्सचे MD म्हणून रिटायर झाले. पण त्यांनी 35 वर्ष तिथे व्यावसायिक नोकरी केली. ओके, पण त्याचं मागचं गणित काय आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय ना, ट्रस्ट अँड एंगेजमेंट. आपला विषय झाल्यानंतर ना मी आणि माझ्या सहकार्याने काही आपापसामध्ये चर्चा केली आणि आमच्या लक्षात आलं की आपण जो काही विषय बोलतो आहे ना, मुळामध्ये मी माझ्या संस्थेमध्येच तो रोज राबवतो आहे का, आणि त्याचं बऱ्याच अंशी उत्तर मला हो मिळालं. आम्ही बऱ्याच आस्थापनांमध्ये हे राबवू शकलो का, जे आमचे क्लायंट आहेत, ज्यांना आम्ही HR ॲडवायझरी देतो आहे, त्यांचं HR रिबिल्ड करतो आहे, उत्तम प्रोसेसेस ज्या काही अजून वर्ष टिकतील आणि ऑर्गनायझेशन ग्रो करत राहील आणि टॅलेंट आम्ही अट्रॅक्ट पण करू आणि रिटेन पण करू. ह्या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही हेच करत असतो आणि आम्ही मग चर्चा करायला सुरुवात केली आणि मग आम्ही काही पॉइंटर्स काढले. ओके,
तुमच्या सर्वांच्या परवानगीने गप्पांचं सत्र असलं तरी जरा मी वाचतो आता. हं. Why it is important to create a great place to work. Trust and employee engagement. ट्रस्ट आज मी देवाच्या शरणी जातो तेव्हा मी लीन होतो, कारण तो ट्रस्ट आहे माझा. मला जेव्हा माझी आई काहीतरी सांगते, माझा गुरु काहीतरी सांगतो, तेव्हा माझा विश्वास आहे त्याच्यावर. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ग्रेट प्लेस टू वर्क करण्यासाठी मी जेव्हा घर आणि फॅमिली एकत्र संज्ञा मानतो, इट इज ऑल इज अवर फॅमिली, ऑल इन द फॅमिली, असं जेव्हा मी घरामध्ये म्हणतो किंवा ऑफिसमध्येही म्हणतो, त्याला मुळामध्ये काय आहे? ऑर्गनायझेशन विथ द हाय ट्रस्ट लेवल एक्सपिरियन्स increases the employee engagement, innovation, and overall productivity. Employees are motivated when they trust their leaders and colleagues, leading to better outcomes. आज प्रत्येक लीडरचा हा ध्यास आहे का की माझ्या यशामध्ये मी सर्वांचीच उन्नती करणार आहे. आता त्या उन्नतीमध्ये परत एकदा तो प्रश्न येतोच, ईच अकॉर्डिंग टू हिज ॲबिलिटी आणि ईच अकॉर्डिंग टू हिज नीड. म्हणजे नीड वाढवली तरी तो ॲबिलिटी प्रत्येकाची वाढवण्यासाठी मी त्याच्याबरोबर आहे का, आणि मी हा विचार करत राहतो का, हा महत्त्वाचा मुद्दा येतो. एम्प्लॉई रिटेन्शन अँड सॅटिस्फॅक्शन. अ ग्रेट वर्कप्लेस फोस्टर्स लॉयल्टी. When employees feel supported, recognized and valued, they are more likely to stay with the company for the long term. आणि मी परत एकदा म्हणेन, जेव्हा समाजाच्या पायदानामध्ये प्रत्येक सेवेची गरज आहे, तसं कंपनीच्याही प्रत्येक पायदानामध्ये प्रत्येक एम्प्लॉईचीही गरज आहे. आज माझ्यासाठी मी जर कुठेही फिरत असेन, पहाटे 2 वाजता पण मला एअरपोर्टला जायचं असेल तर माझा ड्रायव्हर 1:45लाही हजर असतो, आणि रात्री फ्लाईट लेट झालं तर रात्री 2 वाजता आपण एअरपोर्टच्या बाहेर 2 तास उभा असतो पावसामध्ये. पण मुळामध्ये त्याचीही मला गरज आहे आणि मलाही त्याची गरज आहे. दोघांची नीड इज म्युच्युअल. हे सगळं करत असताना इम्प्रूव्ड बिझनेस लीडर्स, ज्यावेळेला मी असं म्हणतो की माझ्या सहकार्यांनी किंवा एकमेकांच्या सहकार्यांनी आणि चर्चेतनं केलेल्या गोष्टीतनं पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत का? इम्प्रूव्ड बिझनेस रिझल्ट्स. ट्रस्ट बेस्ड वर्कप्लेस, की मी तुमच्यावर विश्वास ठेवला, मी तुम्ही सांगाल तसं केलं आहे, किंवा तुम्ही मला शिकवताय ते करतो आहे आणि ते अजून शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्यातनं आपल्या कंपनीला हायर प्रॉफिटेबिलिटी मिळते का? टर्नओव्हर प्रॉसिक्युलेट तेवढ्या ठेवून माझा प्रॉफिट वाढतो आहे का? कारण मुळामध्ये बिझनेस इज ऑल अबाउट बॉटम लाईन. माझ्या कंपनीची ह्या सगळ्यातनं पॉझिटिव्ह ब्रँड इमेज आहे का? किंवा आत्ता माझ्याकडे माझे एक नवीन सहकारी जॉईन झाले मार्च महिन्यामध्ये, आणि त्यांनी एक नवीन संकल्पना काढली आहे आणि त्या दृष्टीने माझ्या टीमला ते घडवत आहेत, की संकल्पना की रिझ्यूममधनं जर कुठच्याही रिक्रुटरचा फोन आला, मग त्याला आम्ही प्रिन्सिपल कन्सल्टंट वगैरे काही म्हणा, हेडहंटर म्हणा, पण ॲट द एंड ऑफ द डे इज अ बॉटम लाईन इज अ रिक्रुटर. तर समोरच्या कॅन्डिडेटनी जो अननोन फेस असला तरी हा ब्रँड झाला पाहिजे, अरे रिझ्यूममधनं फोन आला आहे म्हणजे नक्कीच छान असेल काहीतरी त्यांच्याकडे. तर ती पॉझिटिव्ह ब्रँड इमेज आहे का? सर, एक छोटंसं डिव्हिएट करतो मी. आत्ताच 2 दिवसातली बातमी आहे ही, की एका HR मॅनेजरनी त्याची अख्खी खालची टीम फायर करून टाकली. कारण त्यांनी त्यांच्या AI डिटेक्शन टूल जे आहे रेझ्यूम स्कॅन करण्याचं, CV स्कॅन करण्याचं, त्याच्यामध्ये स्वतःचा CV घालून बघितला आणि तो रिजेक्ट झाला. ते ऑटो रिजेक्शन मोडवरती असल्यामुळे बहुतांश CV त्यांचे रिजेक्ट होत होते, आणि मग त्या मॅनेजरनी शेवटी त्या टीमलाच फायर करून टाकलं. नाही, मला कळलं नाही तू काय म्हणालास ते. एका HR मॅनेजरनी तिथल्या HR टीमला फायर म्हणजे नोकरीवरनं काढून टाकलं, कारण त्यांनी त्यांच्या इथल्या सॉफ्टवेअर जे आहे CV एक्सेप्ट करण्याचं जे सॉफ्टवेअर आहे
त्याच्यावरती AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये त्यांनी घातलं होतं आणि HR मॅनेजरनी ते टेस्ट करण्यासाठी स्वतःचा CV त्या सॉफ्टवेअरमध्ये पाठवला आणि तोही रिजेक्ट झाला. हां, पण मग त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या टीमला काढण्याचं काय कारण? म्हणजे ऑटो रिजेक्शन मोडवरती सगळेच CV रिजेक्ट होत होते. हां, म्हणून त्याने त्याच्या टीमला काढलं. हो. माझ्या मते हे फार हास्यास्पद आहे. फार हास्यास्पद आहे. किंवा ना मी ज्यावेळेला शेवटची नोकरी केली ना आयुष्यामधली आणि मी राजीनामा दिला आणि डिक्लेअर केलं की मी याच्यानंतर मी आज जो काही आहे त्या व्यवसायात येणार आहे. आणि मी सर्व सहकाऱ्यांना म्हटलं, चला तुमचे सगळ्यांचे बायोडेटा मला द्या तयार करून. तुम्हालाही चांगली नोकरी मिळाली तर बघतो. आणि त्यांनी सगळ्यांचे मला बायोडेटा दिले करून. आणि तेव्हा मी सगळ्यांचे बायोडेटा वाचले तेव्हा लक्षात आलं माझ्या सगळ्यांनी सगळी कामं लिहिली होती. मी त्यांना विचारलं, जर तुम्ही ही सगळी कामं मी जे करतोय तेही करत असाल तर मला कंपनीने कशाला ठेवलं होतं 2 वर्ष? त्यामुळे हा जो काही मुद्दा आहे ना, की त्याच्यामागचं मला त्या माणसाचं लॉजिक किंवा त्याची मानसिकता किंवा ती कंपनी काय आहे ते कळणार नाही आहे. त्यामुळे मी त्याच्यावर कुठचंही भाष्य करणार नाही. कारण सो ती बातमी अशी आहे थोडक्यात की HR टीम टर्मिनेटेड आफ्टर मॅनेजर CV गेट्स ऑटो रिजेक्टेड. हां, पण त्याच्यामध्ये ते जे असं ना बरेच वेळेला मला असं वाटतं ना, ह्या ज्या बातम्या असतात ना, त्याच्यामागची दुसरी बाजू काय आहे प्रत्यक्षात ते मला माहिती नाही आहे. त्यामुळे मी त्याच्यावर कुठचंही भाष्य करणार नाही आणि ते कोणी करू पण नाही आहे. कारण हल्ली बऱ्याचशा बातम्या या अशा असतात. बऱ्याचशा बातम्या अशा असतात किंवा ना मी ह्याच्यावरनं वाटतं की आता जस्ट थोडंसं विषयांतर मी आता कुठच्या तरी देशामध्ये ना त्याने डिक्लेअर केले की हां, रशियामध्ये मी वाचलं आहे पेपरामध्ये आत्ताच की रशियामध्ये ना तुम्ही तिथे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंधन नाही आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंधन नाही आहे. पण त्यांनी दिलेली बातमी ती दिवस जो सरकार अभ्यास करतं आणि ती खोटी निघाली तर त्यांनी घासा गुंडाळायचा. त्यामुळे व्हायरल मीडिया किंवा काय म्हणतात त्याला सेट करणं आली आपण काय म्हणतो त्याला नरेटिव्ह सेट. नॅरेटिव्ह सेट करणं. पूर्वी त्याचा एक गोंड शब्द होता प्रोपोगांडा. हां, आता तर त्याचं तसं काय narrative. नॅरेटिव्ह सेटिंगच्या नावाखाली जर चुकीचं छापत असेल तर त्यांनी घाशा गुंडाळाचा हे बेसिक लॉजिक होतं. त्यामुळे CNBC BBC पासून अल जझीरापर्यंत सगळ्यांनी घाशा गुंडाळा. तुम्हाला पाहिजे ते बडबडा तुम्ही, पण ते खोटं असेल तर तुम्हाला घरी जायचं. तर तसं काहीतरी आहे. ओके, आपण ह्यात कमिंग बॅक टू द सब्जेक्ट म्हणजे नाथमाधवांसारखं आपण करूया. आता आपण कुठे होतो पूर्वी, आता परत चला आपण आपल्या विषयावरती जाऊया. आपण ग्रेट प्लेस टू वर्कवरती होतो. इनोव्हेशन अँड कोलॅबोरेशन. Employee in a trusted environment are more willing to collaborate and contribute new ideas, which is essential for a long-term growth and success. हे फार महत्त्वाचं आहे की माझ्याकडे काहीतरी चांगला विचार आहे आणि हा चांगला विचार किंवा चांगली कल्पना आपल्या ऑर्गनायझेशनला पुढे घेऊन जाऊ शकते, आपली प्रॉफिटेबिलिटी वाढवू शकते आणि ते कोणाकडेही असू शकतं हे लीडरनी ॲक्सेप्ट केलं आणि ती संकल्पनेवरती चर्चा केली साधक बाधक आणि त्याच्यामध्ये खरोखर मेरिट असेल तर ती उचलून धरणं आणि त्यांना सपोर्ट करणं ते असेल तर माझ्या मते प्रत्येक एम्प्लॉई वाढेल. कारण प्रत्येकाच्याकडे काहीतरी चांगल्या कल्पना असू शकतात. त्यामुळे बरेच वेळेला बऱ्याचशा कल्पना तुला काय माहिती असं असू शकत नाही. कारण प्रत्येकाच्याकडे काहीतरी कल्पना असू शकतात. ओके, आता ह्याच्या पुढचा दुसरा प्रश्न येतो. आपण एकदा बघितलं की लीडरनी काय करायला पाहिजे कशा प्रकारे. हाऊ कॅन ॲन ऑर्गनायझेशन बिकम अ ग्रेट प्लेस टू वर्क. हाऊ कॅन ॲन ऑर्गनायझेशन बिकम अ ग्रेट प्लेस टू वर्क. प्रोव्हाइड रिसोर्सेस अँड सपोर्ट. Equip employees with the necessary resources and equipment to excel at their jobs. This includes professional development opportunities and a safe and healthy working environment. Foster fairness and equity. Ensure that everyone in the organization is treated fairly regardless of age, gender, race, or position. Promotion and recognition should be based on merit. Recognize and appreciate efforts. Regularly acknowledge the contribution of the employees and celebrate their achievements.
This reinforces a culture of respect and appreciation. Encourage cooperation and teamwork. Employees should feel they can rely on their colleagues for support and collaboration. Creating an environment where people care about each other fosters a sense of a community and camaraderie. Clear communication and transparency. Management must communicate expectations clearly and be approachable. Honest, two-way communication builds trust and prevents misunderstandings. Develop career growth opportunities. Provide employees with professional growth paths, training and development to help them to further their careers. Investing in employees' development strengthens loyalty and skill sets. I got only 5, 6 points now, but which are valid. Create a meaningful work. Employees should feel that their work has a meaning, which is very important, and contributes something larger than themselves. A sense of purpose drives motivation and pride in work. Ensure work life balance. Encourage a balance between a work and a personal life. This improves employee well being and reduces burnout. Build an inclusive and welcoming culture. Make sure that new employees feel welcome and foster a culture where everyone can be themselves. The benefits of being great place to work: pride and endorsement. Employees take pride in their work and are more likely to recommend their workplace to friends and family, which helps in attracting talent. Employee empowerment. Giving employees responsibility and autonomy shows trust and helps them to grow. Employees who feel trusted are more confident and perform better. Sustained growth and innovation. Companies that prioritize trust, collaboration, and respect are better positioned for sustained growth and adapting to changes. Stronger customer relationships. A great workplace translates to excellent customer service as happy employees are more engaged with their clients. Positive social impact. Employees feel more engaged when they believe their work contributes to the greater good, enhancing the company's reputation and social impact. Only last two things. Why trust is the cornerstone of a great workplace? Management integrity. Employees must trust that the management will act ethically, keep promises, and be transparent in decision making. Openness and feedback. Encouraging feedback from employees and acting on it builds trust and shows that leadership values their input. Last, final thoughts. Consistency is key. Becoming a great place to work is not one time event, but an ongoing commitment to building a positive, trust driven culture. By embedding these practices into everyday operations, organization can create environments where employees thrive and contribute to long term success. Thank you.
दिस इज वॉट कम्स आउट ऑफ अ HR कन्सल्टन्सी. हेच सर या पुस्तकामध्ये मार्कस बकिंगहम यांनी काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातले 12 प्रश्न आहेत. ते 12 प्रश्न मी प्रेक्षकांसाठी एकदा वाचून दाखवतो. म्हणजे तुम्ही तुमच्या वर्कप्लेसमध्ये खरंच सॅटिस्फाईड आहात का याचा मापदंड करण्यात तुम्हाला याचा उत्तर यातनं सापडेल. म्हणजे आपण गेला तासभर सर विविध विषयांवरती बोललो. नोकरी, शिक्षण आणि त्या संबंधी पुढे जाऊन एखाद्या ठिकाणी काम करत असताना ते ठिकाण आपल्या सोयीचं आहे का, अनेक अंगाने अनेक दृष्टीने सोयीचं आहे का याचा विचार केला गेला पाहिजे एम्प्लॉयरकडनं आणि एम्प्लॉई दोघांकडनं. तर या फर्स्ट ब्रेक ऑल द रूल्स या मार्कस बकिंगहमच्या पुस्तकात त्यांनी 12 प्रश्न दिले होते, जे प्रत्येकाने आपल्याला स्वतःला विचारावे आणि त्याच्या उत्तरातून आपल्याला कळेल की द प्लेस दॅट वी आर वर्किंग ॲट इज अ गुड प्लेस ऑर अ ग्रेट प्लेस टू वर्क ऑन नॉट. आणि त्यात हेच सगळे मुद्दे होते. तर ते प्रश्न स्वरूपात मी प्रेक्षकांसाठी एकदा विचारतो. पहिला प्रश्न आहे, डू आय नो व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ मी ॲट वर्क. दुसरा प्रश्न आहे, डू आय हॅव द मटेरियल्स अँड इक्विपमेंट आय नीड टू डू माय वर्क राईट. तिसरा प्रश्न आहे, ॲट वर्क डू आय हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू डू व्हॉट आय डू बेस्ट एव्हरी डे. त्याच्यानंतर गेल्या 7 दिवसात इन द लास्ट 7 days हॅव आय रिसिव्ड अ रेकग्निशन ऑर प्रेज फॉर गुड वर्क. त्याच्यानंतर डज माय सुपरवायझर ऑर समवन ॲट वर्क केअर अबाउट मी ॲज अ पर्सन. At work, do my opinions seem to count? Is there someone at work who encourages my development? Does the mission or purpose of my company make me feel like my work is important? Are my co-workers also committed to doing quality work? Do I have a best friend at work? त्यानंतर इन द लास्ट 6 months म्हणजे गेल्या 6 महिन्यात हॅव आय टॉक टू समबड अबाउट माय प्रोग्रेस. म्हणजे आपण स्वतःच्या प्रोग्रेसचं ऑडिट मुळात करतोय का, ते दुसऱ्याकडनं तरी केलं जात आहे का याचा विचार. आणि शेवटी डू आय हॅव द अपॉर्च्युनिटीज टू लर्न अँड ग्रो. म्हणजे हेच 12 मुद्दे आहेत जे तुम्ही या स्वरूपात मांडलेत की ग्रेट प्लेस टू वर्क करण्यासाठी काय काय गोष्टी असाव्यात. तर प्रेक्षकांना म्हणजे जे आत्ता माझ्या वयाचे किंवा समवयस्क पिढीतले लोक आहेत त्यांनी स्वतःला हे प्रश्न विचारावेत आणि आपली जागा खरंच ग्रेट प्लेस टू वर्क आहे का याचा मापदंड त्यांना त्यातून नक्की मिळेल. आणि ग्रेट प्लेस टू वर्कमध्ये एम्प्लॉई आणि त्याचे लीडर आणि त्याची थॉट प्रोसेस ही जशी महत्त्वाची आहे तसं एम्प्लॉयरची नाही, तसंच तिथे असलेल्या एम्प्लॉईची सुद्धा ती गरज आहे. कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जसं म्हणतो तसं की मी कितीही उत्तम उमेदवार घासून पुसून CEO, CFO किंवा कुठच्याही पदासाठी घेतला तरी त्याला कमीत कमी 3 ते 6 महिने 3 P शिकायला लागतात. पीपल, प्रोसेस अँड प्रॉडक्ट. एखाद्या वेळेस तुम्हाला प्रॉडक्ट पाठ असतं, पण पीपल अँड प्रोसेस या प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळे असतात. त्यामुळे ग्रेट प्लेस टू वर्कमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पण राहतोच की नवीन आलेल्या लोकांनी सुद्धा काही पेशन्स ठेवण्याची गरज आहे. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. करेक्ट. येस, सर्टनली. खूप खूप धन्यवाद गिरीश सर, तुम्ही आलात आणि पुन्हा एकदा आपण गप्पांचं सत्र इथे केलं आणि MHA-MTB गप्पा या पॉडकास्टमध्ये तुम्ही आपले विचार मांडलेत त्याबद्दल खूप खूप आभार. आपण आज अनेक विषयांवर बोललो. मी सुरुवातीला स्पर्धा परीक्षा, त्याच्यानंतर जॉब मार्केटमध्ये काय चाललं आहे, जॉब मार्केटमध्ये स्वतःला पुढे जाताना पाहत असताना काय काय बघितलं पाहिजे आणि एम्प्लॉयर्स म्हणजे जे नोकरी देणार आहेत त्यांनी नोकरी देताना कसला विचार केला पाहिजे यावर आज आपण छान गप्पा मारल्या. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा एपिसोड तुम्हाला कोणत्या विषयावर मी गप्पा माराव्याचं वाटतंय हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.